मित्रांनो, तुम्ही बी फार्मचे स्टुडंट असाल, एम फार्मचे स्टुडंट असाल किंवा फार्मसी कॉलेजवरती टीचर असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी अँड द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या ज्या काही 3 भारतातील नामांकित वैज्ञानिक संस्था आहेत, त्यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितरित्या त्यांनी काय केलेलं आहे, समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम अरेंज केलेला आहे. तर हा कोणासाठी आहे? स्टुडंट आणि टीचर्ससाठी देखील असणार आहे. कोण कोण अप्लाय करू शकतं? जे बी फार्म थर्ड इयर किंवा फायनल इयरला विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी, एम फार्मचे स्टुडंट आणि टीचर्स अप्लाय करू शकतात. मात्र जे PhD करत आहेत ते PhD स्टुडंट याच्यासाठी एलिजिबल नाहीत. यासाठी तुम्ही अप्लाय कधीपासून करू शकता? तर लक्षात ठेवा, 31 जानेवारी 2026 ही लास्ट डेट आहे. आत्ता या ठिकाणी अप्लाय करायला ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेला आहे. काय असणार आहे हा प्रोग्राम? या प्रोग्रामसाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तुमचे सगळे बी फार्मचे मार्क्स, 10-12चे मार्क्स आणि तुमच्याबद्दल जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती त्या फॉर्ममध्ये फिलअप करायची आहे. जर तुमचं सिलेक्शन झालं त्या फेलोशिपसाठी, तर ज्या काही संस्था आहेत या ठिकाणी सांगितलेल्या, तर त्याच्याशी रिलेटेड जे काही रिसर्च सेंटर असतील किंवा कॉलेजेस असतील त्या ठिकाणी तुम्हाला रिसर्चचं काम दिलं जाईल. एक चांगली संधी आहे. यामध्ये तुम्हाला काय करता येणार आहे, जे काही टॉप सायंटिस्ट असणार आहेत त्यांच्या अंडरमध्ये तुम्हाला 2 महिन्यांसाठी टोटल 56 डेज 56 दिवसांसाठी हा प्रोग्राम असणार आहे. त्यामध्ये सॅटर्डे संडे इन्क्लूड केला जाईल. समर म्हणजे अर्थात लक्षात ठेवा, उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या असतात, समर व्हेकेशन असतं, त्यामध्ये म्हणजे साधारणपणे मे जूनच्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी काम करू शकता. त्या ठिकाणी फॉर्म भरताना देखील तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या कालावधीमध्ये तुम्ही काम करू शकता. त्या टेंटेटिव्ह डेट तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या आहेत आणि त्या दरम्यान 56 डेज तुम्हाला काम करायचं आहे. साधारणपणे काहीतरी 12,000 इतकी तुम्हाला फेलोशिप मिळणार आहे. शिवाय जर तुम्ही त्या ठिकाणी कामासाठी ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला AC ट्रेनचं तिकीट, येण्या जाण्याचा खर्च देखील दिला जाणार आहे. आणि गव्हर्नमेंटसारख्या एजन्सीजमध्ये जर तुम्ही ही इंटर्नशिप करत असाल तर त्याचा इम्पॅक्ट पुढे भविष्यात तुमच्या CVमध्ये खूप चांगला पडणार आहे. तर तुम्ही अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. त्याचा रिझल्ट या ठिकाणी साधारणपणे मार्च किंवा एप्रिलमध्ये सांगितला जाणार आहे की तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जिथं अप्लाय करायचं आहे त्याची लिंक डिरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. कोण कोण अप्लाय करू शकतं? लाईफ सायन्सचे विद्यार्थी म्हणजे आपलं बी फार्म, एम फार्म त्यामध्ये येतं आहे. मात्र तुम्ही थर्ड इयर किंवा फायनल इयरला असणं मॅन्डेटरी आहे. बाकीचे जे स्टुडंट आहेत सायन्स बॅकग्राऊंडचे, BSc झालेले, ते पण अप्लाय करू शकतात. टीचर्ससुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मात्र तुम्ही PhD स्टुडंट असाल तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही आहे. ठीक आहे. तर या संदर्भातल्या सर्व डिटेल्स या PDF फाईलमध्ये आहेत. ही PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. शिवाय ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत त्या देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुमच्या इतर काही शंका असतील तर त्या खाली कमेंट करा. फॉर्म जो भरायचा आहे, अप्लाय लिंक आहे, ती देखील डिरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून काही शंका असतील तर कमेंट करा. शिवाय हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या बी फार्मच्या सर्व स्टुडंटसोबत शेअर कराच. शिवाय या ठिकाणी खूप वेगळ्या वेगळ्या ब्रँचेस देखील सायन्सच्या अलाव केलेल्या आहेत. तुमचे BScला असणारे पण जे कोणी फ्रेंड असतील त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि माझे हे एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा. लवकरात लवकर आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.